सगळ्यात कमी स्पेसमध्ये सगळ्यात जास्त लोक जे आहेत ती कल्याण लोकसभेमध्ये राहतात. ती इन्फ्रास्ट्रक्चर मोठ्या प्रमाणामध्ये डेव्हलप झालं पाहिजे, त्याच्यासाठी 10 वर्ष काम केलं. आता मेट्रो देखील मंजूर करून घेतली 5,600 कोटीची. पुढच्या 18 महिन्यामध्ये 2 वर्षामध्ये जे आहे हे मेट्रोचं काम पूर्ण होईल. काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा रेल्वेचे काहीच प्रश्न जे आहेत ते सोडवण्यासाठी प्रयत्न केले. ऑफिसची वेळ जर बदलली तर मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना जे आहे हे डिस्ट्रीब्युशन ट्रेन्समध्ये होईल. लोक जे आहेत ती पीक आवरमध्येच ट्रॅव्हल करतात, सकाळच्या वेळेस आणि संध्याकाळच्या वेळेस, आणि तेव्हाच मोठ्या प्रमाणामध्ये लोकलमध्ये गर्दी असते. तो राजकारणाचा स्तर घसरला, राजकारणाचा स्तर तर नक्कीच घसरलेला आहे. ज्या प्रकारे लोक सकाळी उठून शिव्या द्यायला चालू करतात, सकाळी उठले की शिव्या, दुपारी शिव्या, रात्री शिव्या, दुसऱ्या गोष्टीच नसतात. त्यांना जो आहे तो पराभव त्यांच्या समोर दिसतोय. तर आता काय करायचं, तर फक्त द्या शिव्या, ह्याला द्या शिव्या, त्याला द्या शिव्या, त्याला द्या शिव्या, त्याच्याशिवाय दुसरं काही नाही. आम्ही जी आहे ती कधीच पातळी जी आहे सोडलेली नाही. काही लोक जे आहे ती पातळी सोडून आपल्या अवकाती बाहेर, लायकी बाहेर जे आहे हे हरतायत. किंवा पवार साहेब म्हणाले 30-35 जागा येतील महाराष्ट्रात. स्वप्नामध्ये काही आपण घडू शकतो. मला वाटतं ज्यांना स्वप्न बघायचं त्यांना स्वप्न बघू द्या. डॉक्टर श्रीकांत शिंदे हे मंत्री असतील का? 2 वर्ष अगोदर काय झालं हे आपल्या सगळ्यांना आणि पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. पण मधल्या काळामध्ये आदित्य ठाकरे वर्सेस श्रीकांत शिंदे, ठाण्यात सुद्धा बॅटल ग्राउंड आपण पाहिलं होतं. आता बॅटल ग्राउंड मधून पळून गेले. संजय राऊत तुमच्या विरोधात बोलताय, मग तुमच्याकडून त्याला काउंटर केलं जातं. सुषमा अंधारे भिडताना आपण पाहतोय. त्यांच्याकडे आम्ही जास्त लक्ष देत नाही. मी तर मुळीच लक्ष देत नाही. शिंदे साहेब सुद्धा देत नाही. नमस्कार, मी मनोज भोयर, मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. महाराष्ट्राच्या लोकसभेच्या 48 जागांपैकी 3 टप्पे पूर्ण झाले आणि 4थ्या टप्प्यामध्ये कल्याण डोंबिवलीची निवडणूक सुद्धा अत्यंत महत्त्वाची आहे. या टप्प्यामध्ये वेगवेगळी राजकीय समीकरणं आपल्याला पुढे येताना दिसत आहेत. राष्ट्रीय राजकारणामध्ये सुद्धा खूप वेगानं बदल होत आहेत, आरोप प्रत्यारोप होत आहेत. आणि कल्याण डोंबिवलीचे विद्यमान खासदार आहेत डॉक्टर श्रीकांत शिंदे, ज्यांनी गेली 10 वर्ष त्या लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्व केलं, राष्ट्रीय राजकारण पाहिलं. महाराष्ट्रामध्ये त्यांच्याच या खासदारकीच्या काळात शिवसेना पक्षाचे 2 वेगवेगळे गट झाले आणि आता ते शिंदे गटाचं नेतृत्वही करतात आणि एक युवा नेतृत्व म्हणून सातत्यानं पुढे येण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. खूप स्वागत आहे मॅक्स महाराष्ट्रावर आपलं. धन्यवाद. मी खरं तर तुमचं विजन मला ऐकून घेण्यामध्ये खूप रस होता, प्रत्येक विद्यमान खासदाराचं, उमेदवाराचं. पण आता ना एक मोठी हेडलाईन आली जर मी विचारली तर ती नरेंद्र मोदी यांनी नंदुरबारच्या सभेमध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरे या दोघांनाही ऑफर दिली आहे आणि सध्याची ती एक हॉट न्यूज आहे. महाराष्ट्रामध्ये रोज एक वेगवेगळी अशी काही नवीन बातमी येते आणि त्यावर क्रिया प्रतिक्रिया सातत्यानं येत राहतात. मी काय ऐकलं नाही अजूनपर्यंत. मला माहिती नाही त्यांनी काय ऑफर दिली आहे. पण साधारणतः या बातम्या सगळ्या टीव्हीमध्ये मला माहिती नाही. त्याच्यात डिटेलमध्ये घेतली तर मला कळेल, त्याच्यावरती मग रिॲक्शन देऊ शकेन मी. बरं, मग आपण पुन्हा विजनकडे येऊ. कारण निवडणुकीमध्ये आपण सातत्यानं लोकांसमोर आपला एक दृष्टिकोन मांडत असतो विकासाच्या संदर्भामध्ये, केलेल्या कामासंदर्भात. तर आधी आपण तुमचं 3ऱ्या टर्ममधलं विजन लोकांसाठी, जनतेसाठी काय असेल? गेले 10 वर्ष जे आहे कल्याण लोकसभेच्या जनतेने मला निवडून दिलं. कल्याण लोकसभा ही जी आहे सगळ्यात डेन्स पॉप्युलेटेड लोकसभा आहे. सगळ्यात कमी स्पेसमध्ये सगळ्यात जास्त लोक जे आहेत ती कल्याण लोकसभेमध्ये राहतात. त्यांचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे डेली कम्युटेशन. रोज जो प्रवास करतात लोक, टू अँड फ्रो. लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात, लाखो लोक जे आहेत ते गाडीने प्रवास करतात. तर या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्याच्यावरती इन्फ्रास्ट्रक्चर मोठ्या प्रमाणामध्ये डेव्हलप झालं पाहिजे, त्याच्यासाठी 10 वर्ष काम केलं. मतदारसंघामध्ये गेले 10 वर्ष सातत्याने 5वी आणि 6वी लाईन याच्यासाठी प्रयत्न केले. 5वी आणि 6वी लाईन मला आठवतं 25-30 वर्षापासून लोक ऐकतच होते 5वी 6वी लाईन होणार, 5वी 6वी लाईन होणार. ती काही होत नव्हती. पण ती देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली 5वी 6वी लाईन झाली. फेऱ्या वाढल्या लोकांना मोठ्या प्रमाणामध्ये दिलासा मिळाला. नंतर प्रश्न होता 3ऱ्या आणि 4थी लाईनचा. तो देखील आता मार्गी लागतोय. त्याचं देखील काम सुरू झालेलं आहे. तो देखील पूर्ण होईल. कल्याण यार्ड रिमॉडेलिंग एक मोठा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आमच्याकडे होतो आहे 800 कोटीचा. त्याचं काम चालू आहे. पुढच्या 1.5 वर्षामध्ये जे आहे कल्याण यार्ड रिमॉडेलिंग जे आहे पूर्ण होईल आणि लोकलच्या फेऱ्या ज्या आहेत ते अजून वाढतील. फ्रेट वेगळे होईल, मेल वेगळ्या होतील, लोकल वेगळ्या होतील. त्याचबरोबर रोड इन्फ्रास्ट्रक्चर मोठ्या प्रमाणावरती आम्ही भर दिलं. सिमेंट कॉन्क्रीटचे रोड केले. कल्याणशील रोड असेल तो सिंगल लाईन होता, 3-6 पदरी केला. शिळफाट्याला फ्लायओव्हर केला. त्याचबरोबर अनेक मिसिंग लिंक्स केले. डोंबिवली मानकोली ब्रिज जो आहे तो पूर्ण केला. त्याचबरोबर वाय जंक्शनचा फ्लायओव्हर असेल, काही मिसिंग लिंक्स असतील. त्याचबरोबर आता
मेट्रो देखील मंजूर करून घेतली 5,600 कोटीची, त्याचं देखील काम चालू झालं. पुढच्या 18 महिन्यामध्ये 2 वर्षामध्ये जे आहे हे मेट्रोचं काम पूर्ण होईल. लोकांना मग मेट्रोनी पण प्रवास करता येईल. मग लोकांना जे आहे हे 3 मोड ऑफ ट्रान्सपोर्टनी प्रवास करता येणार आहे, रेल्वेनी, रोडनी, मेट्रोनी. आणि त्याचबरोबर आम्ही वॉटर ट्रान्सपोर्ट देखील डेव्हलप करतो आहे, त्याचं देखील जेटीचं काम चालू आहे. तर ते देखील भविष्यामध्ये जे आहे हे पाण्यातून पण लोक जे आहे ती प्रवास करू शकतील. म्हणजे 4 मोड ऑफ ट्रान्सपोर्ट. गर्दी जी आहे ही पूर्णपणे डिवाइड होईल. लोकांना जो आहे कमी त्रास जो आहे, जो गर्दी होते लोकलमध्ये ती कमी होईल आणि लोकांना त्यांचा प्रवास जो आहे तो आरामदायी होईल. आता म्हणजे या 2 टर्ममधलं तुमचं एक लँडमार्क काम जर तुम्हाला सांगायचं झालं तर एक खूप महत्त्वाचं कुठलं काम सांगता येईल साधारण? महत्त्वाचं काम बघा, लोकांना 5वी 6वी लाईन आणि 3rd 4th लाईन ही आम्ही केली. त्याच्याने रेल्वे नेटवर्क वाढलं, ऑगमेंट झालं, अजून मजबूतीकरण त्याचं झालं. आणि काटई ऐरोली टनल हा एक गेम चेंजर प्रकल्प आहे, जो काटईवरून थेट ऐरोली फक्त 10 मिनिटांमध्ये लोक पोचतील. आणि त्याचबरोबर डोंबिवली आणि मानकोली ब्रिज, ज्याच्याने ठाण्यावरून फक्त 15 मिनिटात जे आहे ते लोकांना पोचायला. आणि मेट्रो ही कामं जी आहेत ती मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे त्याच्यावरती जास्त आम्ही कॉन्सन्ट्रेशन केलं होतं आणि त्या सोडवण्यामध्ये मोठं यश जे आम्हाला मिळालं. मी केंद्रामध्ये नरेंद्र मोदी साहेबांना धन्यवाद देतो. राज्यामध्ये माननीय मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री मोदी असतील, यांच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे जे आहे ही सगळी कामं जी आहेत ती आम्ही करू शकलो आणि भविष्यात खूप काही करायचं आता. आपण पाहिलं की खास करून ना म्हणजे महाराष्ट्राचे मुंबई, ठाणे आणि कल्याण डोंबिवली हे मतदारसंघ जर आपण सोडले तर खूप वेगळे प्रश्न राज्याच्या इतर मतदारसंघातले आहेत. पण या मेट्रोपॉलिटन किंवा MMRD या भागातले प्रश्न खूप अत्यंत वेगळे आहेत. आजही आपण बघतो की दादरला अत्यंत जीवघेणा प्रवास स्त्रियांचा होतो. आपण दादर स्टेशनला उभं राहिलो किंवा खास करून चर्चगेटला किंवा CSTला, आणि तो सगळा असा कर्मचारी चाकरमानी वर्ग हा सगळा ठाणे, कल्याण, डोंबिवलीकडे प्रवास करत असतो. तुम्हाला असं वाटतं की हे रेल्वे आणि लोकल फेऱ्यांचे जे काही गुंतागुंतीचे प्रश्न आहे याला खूप वेळ लागतो आणि या जटिल समस्या असतात, कारण कायम चर्चेत असतात? इतक्या वर्षापासून हा रेल्वे रूट ज्याचे सरकार होतं, काँग्रेसचं सरकार होतं, तेव्हा रेल्वेचे काहीच प्रश्न जे आहेत ते सोडवण्यासाठी प्रयत्न केले नाही. गेल्या 10 वर्षामध्येच तुम्हाला रेल्वे स्टेशनचा मेकओव्हर दिसतो. रेल्वे स्टेशनवरती जे फॅसिलिटीज तुम्हाला मिळतात, टॉयलेट्स असतील, एस्केलेटर्स असतील, लिफ्ट असतील, FOBs असतील, या सगळ्या गोष्टी तुम्हाला गेल्या 10 वर्षामध्ये दिसलेल्या. वंदे भारत ट्रेनसारख्या ट्रेनमधून प्रवास आपण करू शकतो हे लोकांना वाटत नव्हतं. त्याच्यातून प्रवास करायला लागला. बुलेट ट्रेन कधी येईल आपल्याकडे असं वाटलं नव्हतं. आज बुलेट ट्रेन देखील आपल्याकडे आली आहे. मेट्रो आपल्याला कधी वाटली नव्हती. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या हळूहळू, आणि जागा जी आहे रेल्वेकडे खूप लिमिटेड आहे, त्या जागेचा पण प्रश्न आहे की बाबा आता माझ्याकडे 5वी आणि 6वी लाईन झाली, ती जी आहे ही 5वी आणि 6वी लाईन आता फक्त कुर्ला ते कल्याण अशीच कार्यान्वित आहे. आता कुर्ल्यापासून ते वरती CST पर्यंत आपल्याला 5वी आणि 6वी लाईन बनवायची आहे. तेव्हा जे तुम्ही म्हणताय की बाबा जीवघेणा प्रवास जो आहे हा करावा लागतो लोकांना, जेव्हा ती 5वी आणि 6वी लाईन होईल तेव्हा थेट CST ते कल्याण लोक जे आहेत ही शटल सर्व्हिसेस प्रमाणे जी आहे ही ट्रेन चालेल. आज बाबा मेल आली की ट्रेनला लोकलला थांबायला लागतं, लोकल आली की मेनला थांबायला लागतं, फ्रेटला थांबायला लागतं. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सायकलमध्ये कंटिन्युअसली होत असतात. तर मला वाटतं आपण हे जे जटिल प्रश्न होते ते सोडवण्यावरती जास्त भर दिला, ते सुटले, मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना दिलासा मिळाला. पण त्याच्याचबरोबर रेल्वेबरोबर रोड पण जर आपण चांगल्या प्रकारे स्ट्रेंथन केले, रोड इन्फ्रास्ट्रक्चर, मेट्रोचं जाळं, आज आपण पाहताय की मुंबईमध्ये जे मेट्रोचं जाळं विणलं गेलेलं आहे, भविष्यामध्ये लोक जे आहेत जेवढी ट्रेननी ट्रॅव्हल करतात तेवढी मेट्रोनी देखील ट्रॅव्हल करतील, तेवढी रस्त्याने देखील ट्रॅव्हल करतायत. मग ही कल्याण डोंबिवलीपर्यंत आपल्याला हे एक्सटेंड मेट्रो करता येईल? म्हणजे लोकांची चालू झाली ना, पण मेट्रोचं काम चालू झालं. काम सुरू झालं कल्याणमध्ये जे आहे मेट्रोचं काम सुरू झालंय. त्यात आम्ही पुढे बदलापूरपर्यंत जे आहे मेट्रोचं काम घेऊन जाणार आहोत. म्हणजे मग लोकांना जरा जास्त त्याचा फायदा होईल. हो, फायदा होईल. परत आपला फ्रीवे जो आहे, हा फ्रीवे जो आहे तो ठाण्यापर्यंत घेऊन येण्याचं काम जे आहे ते शिंदे साहेब करतायत. श्रीकांतजी, नागरीकरणाचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे काही प्रश्न तुम्ही सोडवले, पण काही प्रश्न जनतेमधनं साधारणतः विचारले जातात की या कामाचं साधारणतः काय होईल. आणि म्हणून मी म्हणालो की काही प्रश्न इतके जटिल आहेत की त्याची उत्तरं ही पुढच्या टर्ममध्येच त्या खासदाराला द्यावी लागतील. सो लोकसंख्येचा विस्फोट खूप मोठ्या प्रमाणात आहे. म्हणून रेल्वे रूटवर, लोकल गाड्यांमध्ये किंवा लॉंग डिस्टन्स ट्रेन्स ज्या असतात तिथे सातत्यानं कुठले ना कुठले प्रश्न निर्माण होतात, असं वाटतं तुम्हाला? नाही, बघा, लोकसंख्या तर वाढतेच आहे, पण त्याच्यामध्ये ऑफिसची वेळ जर बदलली
तर मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना जे आहे हे डिस्ट्रीब्युशन त्या ट्रेन्समध्ये होईल. लोक जे आहेत ती पीक आवरमध्येच ट्रॅव्हल करतात, सकाळच्या वेळेस आणि संध्याकाळच्या वेळेस, आणि तेव्हाच मोठ्या प्रमाणामध्ये लोकलमध्ये गर्दी असते. जर सातत्याने मागणी होत आली की ऑफिसचे टायमिंग जे आहे तर बदलले, वेगवेगळ्या ठिकाणचे वेगवेगळ्या वेळेस जर ऑफिस केले, तर त्याच्याने एक मोठा प्रश्न जो आहे हा सुटेल. कारण की लोकांना एक कॉमन मोड ऑफ ट्रान्सपोर्ट जे आहे रेल्वे दिसते की लगेचच जे आहे ते काय तुम्हाला ट्रॅफिकमध्ये अडकावं लागत नाही, थेट तुम्ही ऑफिसला पोचता. पण त्याचबरोबर आता रेल्वे स्ट्रेंथन करत असताना, मजबूतीकरण करत असताना, ट्रॅक वाढत असताना मेट्रो देखील आपण करतोय. राज्य सरकारच्या माध्यमाने मेट्रोचं जाळं 300 किलोमीटरपेक्षा जास्त मुंबईमध्ये ऑलरेडी जे आहे ते विणलं गेलेलं आहे. भविष्यामध्ये अजून जे आहे हे आपण करणार आहोत. तर मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये जेवढं जास्त इन्फ्रास्ट्रक्चर तुम्ही ऑल्टरनेट मोड ऑफ ट्रान्सपोर्टला द्याल, मेट्रोला द्याल, रोड इन्फ्रास्ट्रक्चर अजून चांगलं कराल, फ्रीवे सारखे प्रोजेक्ट जे आहेत हे तुम्ही सगळीकडे करू शकाल, तर मला वाटतं मोठ्या प्रमाणात लोकांना दिलासा मिळेल. माझ्या मतदारसंघामध्ये तुम्हाला उदाहरण देतो, काटई आणि ऐरोली टनल हा MMR रिजनमधला वाईडेस्ट टनल आहे. आणि अगोदर लोकांना ऐरोलीला पोचायला काटईवरून म्हणजे डोंबिवलीवरून जे आहे हे मला वाटतं 1 तासापेक्षा जास्त लागत असेल. आता फक्त 10 मिनिटांमध्ये जे आहे लोक ऐरोलीला पोचू शकतील. याशिवाय आपण थोडंसं महाराष्ट्राच्या राजकारणावर येऊ, कारण तुमचे स्टेटमेंट्स, तुमची पॉलिसी, तुमची भूमिका या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात. आपण आता मतांचा टक्का महाराष्ट्रामध्ये खूप कमी होतो आणि त्याचा फटका कोणाला बसेल याची चर्चा सातत्याने सुरू असते. का असं होतं की मतांचा टक्का हा खूप घसरतो आहे? म्हणजे कोल्हापूरचं या टप्प्यातलं जर आपण मतदान बघितलं तर तिथे मतदान थोडं वाढलंय, बाकी 50. कोल्हापूरला मतदान वाढलंय, 70% मतदान कोल्हापूरला हातकणंगलेला झालेलं आहे. बाकी ठिकाणी 60% झालेलं आहे, सरासरी 60%, 61%, काही ठिकाणी 50. तर मला वाटतं आता सुट्ट्या पण आहेत लोकांना, गरमी पण आहे आणि सलग जे आहे हे लॉंग विकेंड पण येतोय. तर मी लोकांना आवाहन करेल, पुढच्या 2 टप्प्यातली निवडणूक जी आहे ही बाकी आहे, आपण सगळ्यांनी जे आहे आपल्या मतदानाचा हक्क बजावला पाहिजे, जेणेकरून जास्तीत जास्त मतदान होईल आणि आपण चांगल्या प्रकारे योग्य माणसाला जे आहे तिथे निवडून आणू शकू. काही लोक असं म्हणतात की महाराष्ट्रातले जे काही मुद्दे आहे राजकारणातले त्याला लोक कंटाळले किंवा आरोप प्रत्यारोप, जो राजकारणाचा स्तर घसरला. राजकारणाचा स्तर तर नक्कीच घसरलेला आहे. ज्या प्रकारे लोक सकाळी उठून शिव्या द्यायला चालू करतात, ज्या प्रकारे या महाराष्ट्रामध्ये जे आहे राजकारणाला जे आहे हे घाण करण्याचं काम काही लोक करत आहेत. सकाळी उठले की शिव्या, दुपारी शिव्या, रात्री शिव्या, दुसऱ्या गोष्टीच नसतात त्याच्यामध्ये. सुसंस्कृत राजकारण जे अगोदर महाराष्ट्राने पाहिलं, जे महाराष्ट्रामध्ये एक दुसऱ्याबद्दलचा आदर होता, तो आदर नक्कीच जो आहे आता कुठेतरी कमी झालेला आहे. किंवा काही लोकांना जो आहे तो संस्कृती जी आहे महाराष्ट्राची खराब करायची आहे. राजकारणाला कसं गालबोट लागेल, महाराष्ट्राच्या इलेक्शनला कसं गालबोट लागेल ह्याच्याकडे जे आहे सगळ्यांचे प्रयत्न चालू आहेत. कारण की त्यांना जो आहे तो पराभव त्यांचा समोर दिसतोय. तर आता काय करायचं, तर फक्त द्या शिव्या, ह्याला द्या शिव्या, त्याला द्या शिव्या, त्याला द्या शिव्या, त्याच्याशिवाय दुसरं काही नाही. पण त्याला काउंटरही केलं जातं. काउंटरही केलं जातं, काउंटर तर करावं लागेल. पण काउंटर जे आहे सभ्य भाषेमध्ये सगळे लोक करतात, आम्ही लोक करतो. आम्ही जी आहे ती कधीच पातळी जी आहे सोडलेली नाही. काही लोक जे आहे ती पातळी सोडून आपल्या अवकाती बाहेर, लायकी बाहेर जे आहे हे रोज जे आहे ते तिकडे टीका टिप्पणी जे आहे करत असतात. आणि हे पूर्ण महाराष्ट्र जो पाहतोय की कोण काय म्हणतंय ते, तर मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रच उत्तर जे आहे ते देईल. बरं, नॅशनल पॉलिटिक्समध्ये आपण पाहिलं तर महागाई आणि बेरोजगारी हे 2 अत्यंत महत्त्वाचे मुद्दे जे आपल्या महाराष्ट्राच्या लोकसभा निवडणुकीत सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. हाऊ यू विल ॲड्रेस दिस इश्यू? हे 2 अत्यंत बघा, मला वाटतं ज्या प्रकारे इन्फ्रास्ट्रक्चरचं काम झालंय, ज्या प्रकारे डेव्हलपमेंटचं काम या पूर्ण देशामध्ये झालंय, महाराष्ट्रामध्ये झालंय. आज महाराष्ट्र जे आहे स्टार्टअप्समध्ये नंबर 1 आहे. सगळ्यात जास्त स्टार्टअप्स जे आहेत ते महाराष्ट्रामध्ये आहेत. एम्प्लॉयमेंट जनरेशन असेल, तुम्हाला कोलॅटरल इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमाने एम्प्लॉयमेंट जनरेशन मोठ्या प्रमाणामध्ये होतो. आज मेट्रो बनते, ह्याच्यामध्ये किती मोठ्या प्रमाणामध्ये एम्प्लॉयमेंट जनरेशन होत आहे. मेट्रो बनल्यानंतर तिकडे नोकरी लागणाऱ्या लोकांची किती संख्या वाढणार आहे. आज महाराष्ट्र FDIमध्ये नंबर 1 आहे. हा FDI जी बाहेरून गुंतवणूक येते, फॅक्टरीज येतात, त्याच्यामध्ये कामाला कोण लागणार आहेत? भूमिपुत्रच लागणार आहेत, महाराष्ट्राचे लोक लागणार आहेत. आणि मला वाटतं या सगळ्या एम्प्लॉयमेंट जशी वाढते लोकसंख्या, त्या दृष्टीने जे आहे हे आपण प्रयत्न देखील महाराष्ट्र करतोय, देश करत आहे. मोठे मोठे प्रोजेक्ट्स येत आहेत, मोठे मोठे फॅक्टरीज येत आहेत, उद्योगधंदे येत आहेत. त्याच्यामध्ये जे आहे लोकांना एम्प्लॉयमेंट जनरेशन जे आहे हे डेव्हलप होतं आहे. स्किल डेव्हलपमेंटसारखी एक वेगळी मिनिस्ट्री सरकारने केली. त्याच्या माध्यमाने लोकांना जे आहे हे स्किल ट्रेनिंग केली. आपापल्या MIDCमध्ये कुठले कुठले जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्याच्या हिशोबाने जे आहे त्यांना स्किल ट्रेनिंग जे आहे देण्याचं काम करते सरकार. तर मला वाटतं, आणि रोजगार मेळावे मोठे मोठे भरवले जातात, त्याच्यातून हजारो लोकांना रोजगार मिळतात. तर मला वाटतं हे सगळे अनएम्प्लॉयमेंटबद्दल जे आहे ते ऑपोजिशन हे जास्त
जे आहे हे मला वाटतं अपप्रचार करण्याचा प्रयत्न करतायत आणि मला वाटतं ज्याच्यामध्ये टॅलेंट आहे त्याला नोकरी जी आहे ती इकडे ना तिकडे तर मिळतेच आणि मला वाटतं सगळ्यांनी मेहनत केली तर सगळ्यांना जे आहे हे आपापल्या परीने नोकरी या महाराष्ट्रामध्ये असं म्हणजे महाराष्ट्र नेहमी जो आहे हा लोकांना देणारा आहे. एम्प्लॉयमेंट देणारं काम जे आहे महाराष्ट्र करते आणि कधीच असं इकडे महाराष्ट्रामध्ये नाही की जो खाली पेट जो आहे तो त्या ठिकाणी झोपेल. या 2024च्या निवडणुकीत तुम्हाला काही असं वेगळी निवडणूक वाटते? कारण तुम्ही आता 2019ची लढवली, त्या अगोदर 2014ची काही ट्रेंड्स बदलत गेले किंवा राजकारणाची दिशा थोडीशी वेगळी झाली असं वाटतंय? नाही, राजकारणाला गलिच्छ करण्याचं काम काही लोक करतात, तो डिफरन्स आहे खूप. ज्या लोकांना जे आहे आपला पराभव समोर दिसतो तर रोज उठून जे आहे एकमेकांना शिव्या देण्याचं काम काही लोक करतात तिथे. पण पराभव मोदींनाही च्या स्टेटमेंटवरून असं म्हटलं जातं की मोदी म्हणतात की आता तुम्हाला ते स्टेटमेंट माहीत नव्हतं पण जनरली जे रेकॉर्डवर आलंय किंवा टीव्हीमध्ये की यांना आता पराभव दिसायला लागला, हे हरतायत. किंवा पवार साहेब म्हणाले 30-35 जागा येतील महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या. सगळ्यांना बघा स्वप्न बघण्याचा अधिकार आहे, स्वप्नामध्ये काही आपण घडू शकतं. मला वाटतं ज्यांना स्वप्न बघायचं त्यांना स्वप्न बघू द्या. पवारसाहेब खूप मोठे लीडर आहेत, त्यांच्यावरती आपण न बोललेलं बरं. पण 4 तारखेची आपण वाट बघूया. 4 तारखेला कोणाचे किती जागा येतील हे महाराष्ट्र सांगेल आपल्याला. पण मिशन 45 महायुतीचं पूर्ण होईल. मिशन 45 महायुतीचं ज्या प्रकारे महायुतीने काम केलेलं आहे, एनडीए सरकारने काम केलेलं आहे, मोदीजींनी काम केलेलं आहे, पूर्ण विश्वास आहे. डॉक्टर श्रीकांत शिंदे हे मंत्री असतील का? नाही बघा, मला त्याच्या काय महत्त्वाकांक्षा नाही. मला मागे वळून पाहिलं तर 2014मध्ये देखील मी कधी खासदार होईन असं मला वाटलं नव्हतं. पण 2014मध्ये खासदार झालो, नंतर काम केलं. 2019मध्ये 3.5 लाख मार्जिनने मी खासदार झालो आणि आता 2024मध्ये गेले 10 वर्षामध्ये जे काम केलेलं आहे त्याच्यामुळे तिसऱ्यांदा पुन्हा खासदार होईन. तर काम मला जे दिलं आहे ते प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न मी करतो. कुठलेही महत्त्वाकांक्षा जी आहे ती मोठी मी बघत नाही. जसं आपल्याला जबाबदारी येईल ती जबाबदारी पेलण्याचं काम त्या ठिकाणी करतो, ती प्रामाणिकपणे निभावण्याचं काम करतो. काही लोकांना महत्त्वाकांक्षा जी आहे ती जास्त जागृत झाली होती, त्याच्यामुळे जे आहे हे 2 वर्ष अगोदर काय झालं हे आपल्या सगळ्यांना आणि पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. पण मधल्या काळामध्ये आदित्य ठाकरे वर्सेस श्रीकांत शिंदे असं म्हणजे ठाण्यात सुद्धा बॅटल ग्राउंड आपण पाहिलं होतं श्रीकांतचे. आता बॅटल ग्राउंडमधून पळून गेले. पण ठाण्याची उमेदवारी फार उशिरा घोषित झाली, त्याचा काही परिणाम होऊ शकतो? ठाणे तुमचा कब्जा आहे ठाण्यावर, पार्ट अँड पार्सल आहे या सगळ्या ज्या इलेक्शन्सचं. आणि मला वाटतं ठाणे कल्याण असेल मोठ्या मताधिक्याने जे आहे आम्ही जिंकू. नकली शिवसेना खरी शिवसेना म्हणजे मोदीजींनी म्हटलं आपल्या सभेमध्ये, तर तो मुद्दा असा सुरू झाला की त्यावर उद्धव ठाकरे बोलतायत, पवार बोलतायत. पण महाराष्ट्रात कुठे प्रचाराला तुम्ही पूर्वीही गेला होता, आता तुमचीच निवडणूक आहे मतदार. कोल्हापूरला मी जाऊन आलो, त्याच्या अगोदर नगरलाही गेलो होतो. आताही जर कुठे जायची संधी मिळाली तुम्हीच नेतात, तुम्हालाच ठरवायचं आहे. काय साधारणतः लोकांचा मूड काय वाटतो महाराष्ट्रामध्ये? म्हणजे शिवसेनेच्या उमेदवारांना वातावरण खूप चांगलं आहे, काही अडचणी आहे? खूप चांगलं वातावरण आहे. आता मीच माझ्या तोंडून बोलणं, मला वाटतं लोकांमध्ये जाऊन आपण विचारलं पाहिजे. आता माझी रॅली आहे, तिकडे या तुम्ही, लोकांचा रिस्पॉन्स बघा कसा आहे, लोक कशा प्रकारे विश्वास तुम्हाला देतात, त्याच्यावरून तुम्हाला पूर्ण पिक्चर जे आहे ग्राउंड लेवलला काय आहे हे आपल्याला कळेल. पण खूप सारे आरोप प्रत्यारोप सातत्यानं गेल्या 2-3-4 दिवसांमध्ये पाहायला मिळत आहे. त्याच्यामध्ये संजय राऊत तुमच्या विरोधात बोलत आहेत, मग तुमच्याकडून त्याला काउंटर केलं जातं. सुषमा अंधारे ज्या काही भिडताना आपण पाहतोय, तर पुन्हा तुमचे नेते ते बघा काय आहे, काही लोकांना फक्त आलोचना आणि फक्त शिव्याशाप द्यायला आवडतात. त्यांच्याकडे आम्ही जास्त लक्ष देत नाही. मी तर मुळीच लक्ष देत नाही आणि शिंदे साहेब सुद्धा देत नाही. तुमचे खूप सारे मित्र नॅशनल पॉलिटिक्समध्ये वेगवेगळ्या पक्षाचे सुद्धा झाले, म्हणजे तुमचं कम्युनिकेशन तसं खूप चांगलं दिसतं. हाऊ यू सी द नॅशनल पॉलिटिक्स? इतर राज्यामध्ये साधारणतः काय परिस्थिती असेल तिथलं? मधून तुम्ही? मला वाटतं चांगलं आहे परिस्थिती. साऊथमध्ये देखील चांगली आहे. आंध्रामध्ये बीजेपी जी आहे ते TDP बरोबर लढते आणि तिथे तर आता क्लीन स्वीप जी आहे ही BJP आणि TDPला मिळणार आहे. तमिळनाडूमध्ये यश मिळेल, वेस्ट बेंगालमध्ये यश मिळेल. ओबीसीला टक्कर देईल भाजपचा उमेदवार? अरे 100%. तिथे हिंदू कार्ड आता हे नवीनच सुरू झालं आहे. हिंदू मुस्लिम या पद्धतीचं जे काही कार्ड खेळलं जातं असा आरोप मला वाटतं हिंदू मुस्लिम जे आहे हे इंडिया अलायन्स जे करते आज ज्या प्रकारे ते एकदम घाबरलेत, त्याच्यामुळे जे जातीचं राजकारण जे आहे, धर्माचं राजकारण मोठ्या प्रमाणामध्ये ते करायला लागलेले आहेत की बाबा एक तक्ता जो आहे तो आमच्याकडे 100% आला पाहिजे आणि आम्हाला मतदान केलं पाहिजे. असे प्रयत्न जे आहेत त्यांचे चालू आहेत. मध्ये व्होट जिहाद नावाची टर्म आलेली आता 2 दिवसामध्ये. बघा ह्या सगळ्या गोष्टी आता इलेक्शनमध्ये पराभव जेव्हा दिसतो तेव्हा सगळ्या गोष्टी माणूस वापरतो, समोरचा कॅन्डिडेट वापरतो किंवा त्या पक्षाचा नेता वापरतो.
तर यांचंही तसंच चालू आहे. काही दिवस या सगळ्या गोष्टी चालतील. पण युपीमध्ये काही भाजपच्या जागा काही कमी येतील मला बिलकुल असं बोललं वाटत जात नाही. मला बिलकुल वाटत नाही. यू आर व्हेरी कॉन्फिडंट की 400 पार होणार. मोदींचा नारा जो लावलाय त्यांनी. कॉन्फिडंट आहोत आम्ही. मोठ्या प्रमाणामध्ये जागा ज्या आहेत ह्या एनडीएच्या येतील आणि पुन्हा जे आहे हे मोदी साहेब पंतप्रधान होतील. खूप धन्यवाद श्रीकांतजी. थँक्यू. खूप धन्यवाद. मॅक्स महाराष्ट्राला तुम्ही वेळ दिला आणि विस्तारानं उत्तर दिली. थँक्यू व्हेरी मच.